कोणा सपन मागई पहिले कोणा सपन मागई बरोबर आदिवासीना सपन मागई आदिवासी म्हणजे मनावरी होणार नाही पुन्हा इडा मोठा शिमाय माहिती कोणा सपन मागई बरोबर पाटील सपन मा पाटील इडा उचलतात वन्नेर खाकोटी मा काय सांगवा दादा काय पोरगावत आणि त्या पाटीलने मायने लहान मोठा पुत्रू दिला वचन दिलं होतं पाटीलने बरोबर म्हणे माता यान तुझं मला पोरगा दिला तर येणार मोठा पोरगा जाया मानवी हो चुकी ना पुतळा शे मानले लेवाने देव माता म्हणा असं उदे मी तसं कटाक्षी बरोबर माता दी देश कोणतं मी दैवत होय साधं पंढरपूर का देवबा माना कणी चांगला उदे नातू उदे मी तुम्ही 5-6 पंढरपूर या वाऱ्या करसू भगवंता दी देश यंदा वारीले जातू पण नातू म्हणा बिगर राहत नाही नातूने आळदा असा लोकेश देवली इसरी जाणारा भगवंत जे दी टाकल पण भगवंत बी हे भर आहे तसे कानमाई माय बी सोपी नाही लेवानी बी कमी ठेवत आणि देवानी बी कमी ठेवस कानबाई मायनी लहान मोठा पोरगा जाय लग्न ना बरोबर ना जाया बरं मग मानवी कसा चुकीना पुतळा से त्याला आठवण पडी गई आठवण तर पडीच गई डायरेक्ट एकदम आठवण पडी गई मग त्यांनी काय करा बरं आव मांडव टाका माये हो माय पोरगा ना लग्ना बीज काही नाही बेटानी पडेच काही नाही आधी केले बी कारण आपण श्री गुरुनाथ त्या खरं केले कारण आपण मला पोरगाच पाहिजे पोर लागतले जर हो खोट शेखर पोर भारतनी राष्ट्रपती वस मी अक्कल लोकेशले पोर त्यांना तोंडाचा रोग होईत असेल पोरगा कंबर मला काय करवा तवय समजस पोरगा माझा कधीच भेद करो नाही पोरगाले बी जीव लावला पोरले बी पोर बी नाव काढत बापन काबर काढत नाही आणि मग तस गायगावनी पब्लिक जमनी पोरगाना लगनले 7 मान्य आहे तुझी पहिलाच रोज हाडतलाय बरं माय म्हणे अरे 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 तू म्हणा लग्नानी म्हणे माय तुम्ही तिरात करसू तुला लग्न नाही तुला आई करसू तुला हायद लावसू मग तू मला पोऱ्याला हायद लावसू गव्हर्नर येतील बा आणि तुम्हाला दिलदान म्हण पण लिहिसन म्हण वर चढ करा ना म्हणतो माताने कशी सत्य गाणी रचई कशी बरं हो भाऊ एखादी नांगर चहा सांग टाकी देवा दादा एक जण द्या त्या आता खाल्ले त्या पोरी एखादी बैठक आता सत्य कहाणी शे तुम्ही जायचं तपास करू शकतास खोट नाही शे येणार मातानी सत्य कहाणी घडायचे त्या वन्नेर खाकोर्डी मा कशी घडायचे मग कशी बरं माय हळद लागणे सवासी जमण्यात मंडप मा सवासी हळद लावाले म्हटण्यात मग माताने अवतार कसा लिहिला मग कसा ना बरं तू कल कल माता मग सोयबाशी कालिकाना अवतार लेणारी म्हणे माता शे स्वयं काय शे म्हणे माता आणि तू कल कल काढ बाई साई पाच फटे लागले पाच फटे लागले बाई पाच फटे लागले
पाच मनात नागिन आई तुलेला एरिया येते ना फार आईना नागिन बी अवतार शे बरं त्या टाइमला मातानी नागिन अवतारले जाण डौस काय पोऱ्या धरणीच पडना बरं आणि त्या पाटीलला लक्ष माऊनी माता ओ ना व तुझे म्हणे म्हणे माय म्हणे चुकी बोली पदर माले माय आणि म्हणा पोरगाले जीवन दान दे सत्य काने कशी गळाची म्हणे मातानी मी कशी बरं सतवानी कान बाई जीवन दान दिन पोरगाले जीवन दान दिन पोरगाले त्या वन्नेर खाकोटी मावणी पहिले माता बागलान मावून होती बागलान मातीनं वडी कामणी गवर्नी म्हणजे बालपणे आज बालविवाले बंदी शे दादावर बालविवाले बंदी पहिले आई हुई काय ना पडस लहानपणी ज्यापणे खंडरावले मोरडी वगैरे त्याला कानबाईनी गवर्नी रास बालपणी ती पूर्ण लग्न होई जास बालपणी लग्न होई जान ती आई भुई निघस आई भुई कशी निघस बरं कशी बरं लहानपणे गवर्नीनं कोणती गवर्नीनं लावली मग व बालपणे आपला पुन्हा परिसर मा शिरदान आणि गवर्नीचे सैताना का शिरदाना का सैताना वाटत वा शिरदानाचे हल्ली मुक्का माठे कुंडाना माशे व लहानपणे व बालपणे झाली आई होई ललिता ललिता गवर्नी लहानपणाची बालपणाची झाली आई भुई गवर्नी कुंडानानी माता ललिता गवर्नीचे ओमायाच्या नादानपण्या गवर्या भरपूर क्षेत्र आज कानबाई मायना भोजन लिहिणार काय सांग दादा कीर्तन भजन मा जावं थोडासा महाराज दृष्टांत दिला तर बरं वाटस नाही तर काय बरोबर का नाही खरंय तसेच समाधान भाऊ त्यांनी देखील कानबाई मातेच्या गुलालासाठी 500 रुपयाचा पावडरचा पार्टी आभारी दादा तुमले काय सांगू समाधान भाऊनं अंतरावर बोलत का भाऊ अशी सिस्टीम कर तर जरसा असा स्पष्ट आवाज ऐकूया पाहिजे बस त्याचा आवाज गुमी राहणार आम्ही दूर बोललो तर कोण आवाज येणार नाही अरे तू बरोबर की आज एवढा एक महिना कार्यक्रम करवा बा पाडना थिएम नाही हो मजाक नाही सांगा सोपं नाही करील ना ती भगवती ना आत्मा
तसेच समाधान भाऊ यांनी देखील मंडळात 500 रुपयाचा पावडी द्या पार्टी आभारी. काय भाऊ मी काय म्हणालो काय झालं एक विशेष आहे काय आता या तुम्ही रायरंग सोंग आता उभा राहा मनकडे म्हणा असा छातीवर नका चालया मी तुमले हा नाव नाही तुमले हाय बिलावा नाही तुमले काय ते नाटी काय ना ती बंद दुसरी हा हा चाली काय चाली खायले कढी भात जिलबी दोन डाव जाईव ना कोठे बाहेर रे भाऊ फिरा हाराले सगळे मी पदरले तू बहिणी हो दादा हो पण गरम राहणार त्या करता ना वारमा जायला लागत खुर्च्या घालले द्या आता मी आमना घाल वारमा जातच ना एक रोज गहू म्हणतो भाऊ कोय फिराय ना का बिन कोय फिरायला मला तेच समजी राहणार कारण की खुर्च्या झालेलं होतं आजकाल ते ना मग काहीच समजत नाही असा विषय राहतो हा तर मी काय म्हणा काही नसताना घरतील काही रुपयाना काही नसताना समाधान भाऊ एवढं कार्य उचली राही ना निस्वार्थी सेवा कराय ना आणि असा माणूस कधी पुढे गया जनतानी सेवा करासाठी किती सेवा करी बरं भरपूर अशी सेवा हा खरंय शेका त्या माणूस काही लोक काहीच नाही देव पण त्यांना माणूस जर कधी आता थोडाफार राजकारण ना म्हणा तुमल्या आवडी कधी झाला हा म्हणा तर हा उन्हात म्हणजे काही पद नसताना काही नसताना काही रुपयानं काही नसताना एवढी सेवा कराय ना मी म्हणा मत मांडरा बरं नाही तर तुम्ही म्हणता राहा मानणार आई म्हणत या भावना म्हणा मच्छे हा निस्वार्थी सेवा कराय ना जर का जाई म्हणा तर कितलं म्हणजे दूध मा साखर जनता जनार्दनी किती सेवा करी बरं खरं गेले म्हणतात हा नाही तर नुसतं बाकरी खायले हो आज द्या उराई ठेवून आज द्या चालेल असा गच्ची शेत येणार सारखा उन्हा का 100% निधी 50% खायले हो 50% बंगला बांधले सुट्टी गावना विकास हो का खड्डा मला पण तुमना गावना विकास दादा शेड देखील सगळं तेवढं कौतुकशी खरंय का नाही तर कार्यक्रमला अक्षय मजा की सांगा दादा पाणी पावसाने सुद्धा खूप भव्य दिव्य असा कार्यक्रम करणं सोपं नाही केवढं शेड बांधायचे ज्यांनी बांधायचे त्याला त्यांच्यासाठी टाळ्यावाला दादा हा गावनी बांधो का कोणी बांधो एक बांधणारे विशेष हा कौतुकास्पद बात छे असा माणूस कडे पुढे गया मला तर आनंद वाटीस हा आणि भगवतीना आशीर्वाद छे आणि जातीनच त्या पुढे टेन्शन नाही एकदा नाही भगवतीना रस्त्यावर जो माणूस चालला ती पटरीवर ती गाडी सुटत म्हणजे सुटत ती थांबत नाही असा विषय जे चालणारी ती आदिमाया शक्तीशी हा आपण नाही आपण फक्त निमित्त शेत सत्य काय नाही दादा म्हणा आज देवाना नियोजन नव्हतं शपथ मना पाय विचारते का माणसाचे अक्षर चालू सुद्धा रेनी काय मी घेत काय मी एक म्हणजे अक्षर चालता सुद्धा रेनी पाय द्या भाऊ विचारते का म्हणा आज स्टेजवर यावाच का नाही पण तुम्हाला आडे पाय लागना मी तडतडत जिना चढी गो खरंच आहे मी खोटं बोलणार नाही विशेष आज येवाई का नाही येवाई कार्यक्रमला नियोजन सुद्धा नव्हतं म्हणाल खोटं आहे का खरं हा भगवंता ते आदिमाया शक्तीशी आणि गावनं खरंच कौतुकास्पद आजूबाजूला खेळ असणार सुद्धा आम्ही फिरायचे सर्व खेळा फिरायचे त्यामुळे जेव्हा नाही हा मग मी काय म्हणालो कीर्तन भजन माझा थोडस हाशी दृष्टांत राहत बरं वाटत नाही तर मग काही नाही दुखण्या लागा का महाराज शास्त्र सांगत हा शास्त्र डोकावं ना पाहिजे जे बिचारा ज्ञानीवंत गुणीवंत असणार डोका मठच खरंय मनासारखा ज्ञान राहिना आता महाराजांचं शास्त्र सांगितलं आणि ही बाईनं जाणार काय समजत समज डोका काळजी कोजी लागे सर डोपा लागस म्हणजेच फक्त पण शास्त्र बी विषय राहत माताना बी गाणं चालतील थोडं साहशी माझ्या दृष्टांत काय बी चालेल चला कोण चालू होतो कवचली कोण चालू होते स्वयंपाक करा म्हणतो मी स्वयंपाक करा ती काय म्हणतात का हो काय म्हणा हो तुला म्हणलं त्याने किती वर्ष विका 12 वर्ष 12 वर्ष विका मग 12 वर्ष तुला पोर सोडच आहे नाही तुला पोर सोडच आहे नाही म्हणतं माय मला जाणी तर जाणी तुम्ही सुद्धा बहिणात नाही अहो मला कसं मला होतं मग तुला काय करतो अहो माय मग मी का उलटी गोवा नेवशी दिसते मग काय म्हणा तुम्ही अहो म्हणा असं विचार ना
करलो म्हणतो हो आम्हाला जायचो खलबत्ता हा तुझे तोंड मध्ये गेली कोण पोर देवाशी आवड तू नेपेक्षा बारीक करलेसो हा तू नेपेक्षा बारीक करसो अरे बा हा मजा नाही तुला मुखचंद्र मग तू नेपेक्षा बारीक लयसो मनापेक्षा हा जावा ते बरं कोण पोर देस तुमले देख बर का तू जाय ते सही करील लयस पोर बर का मी जाय नेते मग दुसरी बाईस करलेस मी तुला जेतवर जाय ना मग सांग तुला जा मी ना बोल जाय बरं पसंत सांग चाल भाऊ म्हणा जोडीदार शे त्यांकडे दाढी मिडी मारस पोर दे का जाणे हो बावण्या हो बावण्या का रे भाऊ अरे 12:30 वाजे के जाऊ दुकान उघडावं नाही तू हा तू कोण झाला होता रे बिवडी माड कत नाही काय दुकान बांधले टाकता रे पण फापाडा उडी गेला दुकानवर तू आमुषा पोरी मग दुकान उघडावस चालू काय अप्पा अरे दुकान निकाल तर टपरी मध्ये चांगली बनवता अरे भाऊ कितना भारी दुकान पाहिजे तुला काय गणा भाऊ खुर्ची ते आरसा ते खुर्चीवर बडा फापाडा चालेल चाप अरे दोनच आहे दुकान करत रविवार सोमवार अरे मी आता उतरते बाहेर तंगडा जाते एवढा मा का बटा उतरव तुला दुकान मा अरे त्या खाली टपरीले पाठी तुटी काय वरचढ येत असत्या बरा भाऊ अरे मला आता विचार म्हणते मला फोड दे का जाणे पोर दे का रे हा आणि खाल भाऊ हा आणि त्या वहिनी त्या बोलावलं का तुले अरे वो तुला वहिनी सांगल मला वहिनी सांग हा काय करे करला नाही दुसरी बाई शाबास रे भाऊ मग पण घर सल्ला करा का नेमका अरे पक्का सल्ला होई की आप्पा असं आहे का हा बरं मग कदा म्हणतात तू आता अरे म्हणतो जोडीदार शिकतो म्हणा मला दाढी मिडी मारू म्हणतो जोडीदारकडे हा आणि पोट दे का गाणे आपले असं आहे का तू बी सांगतो बर का मला काय काम शे मग तुला द्यायला पडे ना भाऊ बरं चालेल येतो ना मग हा बस मग गाडी करा का मग दाढी मारतो एकदम पेशंटला मार बर स्टेशन करू का एकदम बारी बना बट मग बरं या बाबा पाय दुकान नाही आणू अरे तुला वक्कर पामर तू उचलले अरे गिरे गलती राहत नाही काय करस ये बस आमच्याकडे गिरी कसा लिही बाबा बसू का मग पटना गेल कसा रे भाऊ आता पटतच खरंय कतर मग आता तोंड करणार आता आता करू अरे ती खोटी तशीच राहते नाना मग कसं बाईनी काय जाते वर उठ ना तू अरे भाऊ मी खेळणार येणा माणूस मी आमुषा पोरी मा दाढी करस थोडा मारवे समजत नाही का तुला रे कधी फोन करू आते अरे आता असं नाही असा बसू बनाडे भाई तुमचं खुश होता बडा फपाडाचा यायच्या भाऊ अरे झाडू मारा म्हणे झाडू मारा नाही का मग आप्पा हो पोर दे का झाले असं आहे का अशी दाढी म्हणा कसे एकदम पेशंट म्हणा स्टेशन बनाडा साहेब हा तुला तर माहित आहे आपलं काम काय गणा भाऊ सांगा काम नाही तू दाढी करी मग 3 वरी दाढी करणं काम नाही जे वरी दे रे भाऊ. हा कारण तुम्हाला दाढी ना कातडा काढलेस केस ना मग हा त्यांना पुढे मन दुकान म्हणून चालत त्यामधून दुकान इथं चालस दाढी करे म्हणजे दुसऱ्या दिवसा मला ऍडमिट करायलाच पाहिजे केस ना मग हा टोपी बिपी काढ तुझं साहित्य लय भाऊ तुला फवारा बिवारा का तसे फवारा फुवारा पटशाणार भाऊ हा फक्त काही जिनेस करा तू मग शाल काढले का या बाई अध्यक्ष पोट दे का जा फार्म मध्ये जाना पडी मग 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 काय साहित्य शे अरे ती बडी कापून बरं गोटी कांटी घे म्हणा म्हणा आम खाजी रे अरे कितना बारिश आहे काय बारिश आहे भाऊ
ते बडा किरकोळा चालला ना नाही रे सरक. खराप्पा अरे कोटिंग अंतर होई अरे कोटिंग अंतर आहे हा आहे तू काय बरोबर एकदम भारी आहे गडापू मग ते मन अंग टाकतात पण गप्पा गप्पा लागला ना अरे मा डायरेक्ट गुंगी सुट राहिली दाढी करत करत तुम्ही एक झपून जाईल असं मग आपला आत्ताच असेल काय गडापू मग 2 मिनिटला हा भाऊ काय अप्पा अरे फोन कडे अंतर आहे अरे आपला मग फवारा तर मार रे बाहेर मी का दाड्या करा आता फोडा त्या खाली अजून काय करा भाऊ पता फवारा बारी होणार भाऊ अरे वा हो भाऊ अरे बस रे मनी मनी मावटी सगळा टीचर आहे काय भाऊ कसं काय वाटलं भाऊ तू तर म्हणत असं आंबी राहणार आम नाही रे मग एकदम भारी दाढी करून बघा हा ते चिता काही शॅम्पू लई राहणार का तू मग एकटा घरी तू हा काय भाऊ अहो काय करा भाऊ करा आप्पा आई पण नदी मावा उंच जाडू तोशा काय राहू रे हा अरे मला मन का मोठी रे ओ आप्पा अरे मला छातीला मन का मोठी ना रे काय गळा भाऊ बरोबर वाटर मास्तर एका बरुसच फिरावा अरे भाऊ हा पुरुष म्हणजे पुरुष शे कटी घालता पाहू कुठं सुद्धा नाही कोटी घालता हा जपान नाही 8 लाख भेटणार नाही महाराष्ट्रामा बता मागावी तो बता मागावी काय भाऊ आई काय म्हणे मान कापी ना का तुझा बघा वस्त्र तापडा ना एकदम पेजा ना बनार तू हा ओ अप्पा तू बता काटडावर राहणार आहे अरे वाडा वगैरे कर सुट ना आपो मुसवा ना भाऊ काय अप्पा तू म्हणे आपरू करणार नाही अरे मूस का ठीक आहे आपरू का दिसणार आहे हा काय ना असं दाढीवाला त्या का नाही भाऊ मी आगो हो थोडी मान मोड देऊ का मान मोड असं हा. मग म्हणे आठवण मान करायचं आज भाऊ मान मोड दे ना नाक कान मग मग नाक कान घसा अप्पा आम्ही पडून दिलं कांदा पडदा टाका रे 250 रुपयाला हो भाऊ बस मी पचास करते ना जामू झालो बरं तरी बडे म्हणा मेचडा का टाका बस भाऊ एकदम भारी वाटणार का भाऊ एकदम आई काय पिशी पावडर शे का भाऊ मग थायमेट
हो कस काय बरं एकदम बारीक गडा पोरक्यात तन्मात पटी जाईल मी काय म्हणालो आज रेकॉर्ड देऊ का अरे मग गाव घुसता कुत्रा बुकती नाही रे तोंडक्याचा चावती अरे आज दे की दे आता पुढे उभा ना भाऊ समजा काय करा भाऊ गाडी करा भाऊ ही बारी आहे एकदम मस्त आहे ना एकदम बारी बनाडी गडा भाऊ चाल बुवा दाढी तर बनाडाई गई मी काय म्हणालो तू घर येते घर राहते वैल त्याचे मी सांगे हा काय सांगणार काही नाही हा मग आपण लगेच बारांगडी आपण जाऊ आणि बारांगाडी हा तेच ना मग सटक पटक सटक पटक हा चाल भाऊ गाडी घेऊ ही गाडी घर जा हा का कारभारे वो कारभारे आम्ही का मोठा फेका लिंगी रही कुत्रा नागत का होत आहे हो मी म्हण बैले बोला तुमचं काय काम हा ती आहे ना हा वार माझा की निघाले मी गांचे का तू काय चेटेल होता सर गेले हो तू वय मी आबरू कोणा जायला होतो वो बिना आबरू ना बाबरू या बाई की वस्ता तुझी तुझी मरी मायनी खाय जा तुला शिंदे ध्यान नाही ना डोळे नापीसन वर होत मग डोळ्याला आपल्याला तू बाबा काला ना करा बैल त्याला नाच ना त्याला म्हणतं मूस सवार मध्ये म्हणा आबरू काटाची मी काय करू बिना आबरू ना मला नाही आबरू मी कसाला काबरू आते तुझे असतं बाई शेर हो मग हा तसेच पुणे येथील नर्सरी पुणे नर्सरी आत्माराम पाटील पाडळदे व निंबा सूर्यवंशी पाडळदे हे देखील कार्यक्रमाला आलेले त्यांचे समाधान भाऊ त्यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन भाऊ हो तुला का टीव्ही ना बघू या टीव्ही नाही शे आंटीना नाही आंटी ना हा माझी माय व माय काय सांग वा मायनं पंढरपूर आज मायना सप्त्या होती राहणार हा सप्त्या म्हणजे आज सप्त्या पूजना गौना कार्यक्रम शेत खरं हा आठे देखा तुन बाई असं तो काम महिना गाणं म्हणा समाधान बाबळे भाषाचे हा तिन्ही जायची इराणी तवशी हा तवशी मायना जोगवा वाढलेच पाहिजे देणी दिदा म्हणे जोगवा त्यांना पिटी म्हणे पांग बहिणी वंदस असा जागा कर द्या थोडं बरं जागा कर द्या नवरदेव नवरी जास्त ना आज आपला आठे लग्न लागाव ये ना मोठी रावसो मी आज लग्न लाई तुम्ही माझ्यात मार जावे ती असते दुसरं चित्तर दाखल बरी पुन्हा बाबा शिक्या फोगाले लोकांच्या धंडा आणाले ती तुम्ही लोकेले आणा ती तुमच्या आणि जेली तिचा म्हणे जोगवा त्यांना फिटे म्हणे प्रत्येकनी जोगवा देवायलाच पाहिजे जोगवा हा ते जरी तिचा कथन येणं ते तर चालेल हा आज मायनी पंढरपूर पर्यंतचे हा प्रत्येकनी जोगवा देवाले पाहिजे हॅलो शुभ आहे ना नाही तर समाधान भाऊ दोन जण तुम्हाला कार्यकर्ता या जोगवाले या आमने बहीण जाईल
देवीदास पाटील या दादांनी देखील कानबाई मातेच्या गुलालासाठी 500 रुपयाचा पाऊड दिला. कानबाई माता त्याचे बरकत देव. वाय काय याच काका वाला वदनी ओ मात गोताने गाव मा कानबाई होणे. चौधरी भाऊंच्या व माय फोन उचलाले असा शेआडे कार्यक्रम येतात की नियोजन इथं बाथा निघत चहा पाणीले आता जाता जाऊ काही टेन्शन नाही हॉटेलला यायला तरी भेट देऊ बाथा जसे या परिसर मा बोला होता आपल्या त्या टाइम हा तसंच कानबाई मायनी कृपा जर आहे आणि कृपा होईल या वर्षा सुद्धा ही सुद्धा आपण खरंय हा त्याबद्दल वाद नाही फक्त जसं असा एकमेव माणूस समाधान भाऊ निस्वार्थी सेवा करत त्यांना पाठमाई कधी उभं राहा ना दादावर तुम्ही खरंय तर आपला तालुका ना म्हणा जिल्हा परिषद ना म्हणा भरपूर असा विकास होस फक्त पाहिजे फक्त तुम्ही साथ निस्वार्थी सेवा माणूस मागे नाही तर गण असं उभा राहायचं काही विषय नाही असा विषय राहा. बाबासो राजू मगन पाटील यांच्याकडून देखील कानबाई मातेच्या गुलालासाठी 500 रुपयाचा पाऊड झाला. कानबाई माता तेसले सुख शांती आणि खूप अशी आशीर्वाद देव हीच माता चरणी विनंती.
राहू दे जाऊ रे म्हणा दादा हा तब्येत ते गंज आहे तू पण असं ताकद पाणी नाही करस तस तर समाधान भावना करले मातावनी येतील का बरण्या ऐकले पूजाले येतील का बरण्या ऐकले पूजाले वाया वायावर गोताने लावण्या वायावर आरती कराले आया वायावर आरती कराले चला जोकवा झालं बुराबू स्टेजवर या चला हॅलो हरिभक्तपरायण भजी मंडळ गोताणेकर यांनी देखील मंडळास 100 रुपयाचा पाऊड द्या कानबाई माता बरकत देव आणि माता व माय कानबाई माय भजी मंडळ म्हणजे भगवान परमात्माना भजी मंडळ आप्पा काळू पाटील यांनी देखील 100 रुपये पार्टी आभारी व माय पंढरपूरले सुद्धा कानबाई माय व कानबाई पंढरीले जाय म्हणे मालन पंढरीले जाय कानबाई पंढरीले जाय मालन पंढरीले जाय आंघोळ करे चंद्रभागाने माय आंघोळ करे चंद्रभागाने आंघोळ करे चंद्रभागाने माय आंघोळ करे चंद्रभागाने आपल्या पायीवर नामदेव आपल्या पायीवर नामदेव आपल्या पायीवर नामदेव आपल्या पायीवर नवल फत्तू पाटील यांनी देखील मंडळात 201 रुपयाचा पाऊड द्या पार्टी आभारी जुलाल गोबा पाटील यांनी देखील कानबाई मातेच्या गुलालाचा 100 रुपये पार्टी आभारी हा चला बहिणीवर कुसुंबाचे सामाजिक कार्यकर्ते दिगंबर परदेशी या दादा त्यांनी देखील कानबाई मातेच्या गुलालासाठी 100 रुपयाचा पाऊड द्या कानबाई माता बरकत देव देसले देखा दा वो माय कुसुंबाती मात माहिती नाही हो माय मी कथा बोलू मला कुसुंबाकडे जाणं शे
लेवतेशी मधमा गाडीनं खूप साडू माली मी गाबा सो माली चला व बहिणी सोय हा माय अण्णा गजमल याने देखील 200 रुपयाचा पावडर द्या पार्टी आभारी देवीदास सोनू पाटील यांनी देखील 501 रुपयाचा पावडर द्या पार्टी आभारी चला आपल्या नाटिकाला टाइमर आहे ना माय चला व आज तुम्ही थकतच काय आम्ही थकतच आज कितला खावाजी जात नाही आम्ही मागे करा सकाळ कान महिला कार्यक्रम सुख शांती देव म्हणे माता हॅलो काय माय खाय साड्या मी असे गर्र कापूस याच नका बोल एक मिनिट सांगायचं गरगल फिरवा मी गाणं म्हणत होते चालू ती गेलचे गाणं आते म्हणे माता भगवतीनं गाणं काढा ना शेपुढे कोणतं अरे आज मला जायचं गडावर आज मला जायचं गडावर आज मला जायचं गडावर आज मला जायचं गडावर मुलीचा गळा बाई बाबरवर चली आई शिखरावर निशाण समुद्रा कडेवर आज मला जायचं गडावर आज मला जायचं आज मला जायचं गडावर आज मला जायचं व माय कपाळी लावला मेनाचा गोळा अंबाबाईने शिंगार कसा घेतला बरं अरे कपाळी लावला मेनाचा गोळा त्या वटाली चंद्राची कोरे आग गुलाल चोरीच्या भागात गुलाल चोरीच्या भागात गुलाल चोरीच्या भागात आज मला जायचं गडावर आज मला जायचं अंबाबाईनी साडी कशी नेसेल शे मग आव पातळ नेसली घोडदार सोडी घातली पेरार आग चिम्मट पोपट पत्रावर चिम्मट पोपट गळ्यात घातली मोहन माळ पुतळ्याची माळ गळ्यात घातली मोहन माळ पुतळ्याची माळ अंबाबाईनं शिंगार कसा घेतला मग गळ्यात घातली मोहन माळ पुतळ्याची माळ आग चंद्रहाराला जागा केलं चंद्रहाराला जागा केलं चंद्रहाराला जागा केलं चंद्रहाराला जागा केलं आज मला जायचं गडावर आज मला जायचं गडावर
देव आयकारी धंदा थकी घ्यावी मग ओ माय कोणी गावना माणूस आहे तू आ अहो तुला राम शेवल हा तुला राम शे म्हणतात का रे वा बेगर आपरुना बेगन आवरा नाही व मी मेकअप करीन हा मेकअप करून म्हणतात मग ते ॲब्रो बी काढू नका रे बेगर आपरुना अहो ते नाही ना डोळ्यांना ऑपरेशन बोललं होतं हा नाही ना डोळ्यांना ऑपरेशन बोललं होतं ना मग त्यामध्ये मुस्त होते म्हणजे आपूस काढता की माहिती मी मेकअप करीव ना मग आती आता पोरद्याला जाणार ना हा पोरद्या झाले कोण सुधारली जाय पोरद्या काढला तुला तिथं पोर लयसू म्हणतं करी सरी आता तोडच पडतील तू ना थोड्यापेक्षा बारी लयसू मनापेक्षा हा तुला इथे तर काढ देख ना जाती पोरद्या तू विचारच करले मग जाऊ का मग जाय बरं बरं जा जाय चाला बा तू कोडे पोर सांग आता अरे कवायच ते वाटते की राहिलो मी अरे मरे बैठ करत होते नाही अरे 12 वाजायला दुकान बंद कर दिलं म्हणजे हा ना भाऊ मग चाल म्हणता जाई वास पोरच्या काय काय नाही वहिनी त्या अरे तू वहिनी म्हणे जाईया म्हणे जया म्हणे मग कारण या दिन कपाशी चाले निंदाला बाय भेटलीत म्हणे हा बरोबर ते म्हणे जोड बाय जाई म्हणे असं का मग वांगा तोडाले मिरच्या तोडाले हा. काही वादा नाही बघ मग चालच का मग मग जाईत ना चाल तर गडा आता चल चल काय हो हो आता इगून आपण या गावमा कराप्पा हो गावातला दूर शहर आहे इगून ना रे गावात बोला मोठा शहर आहे मग गडे शिबिंड मानू शकत नाही या मग तुला वाटतं कसा मग चुना माई बांधतोस ना शाबास रे भाऊ पहिले होता चुनाळा जमाना असं आहे का मग कराप्पा हो कसं शहर घर रे घर माहित आहे ना माहिती आहे ना मग चाल तू मन बरोबर चालू चालतं काय भाऊ हो ऐकत त्याचा घर माझी मुलापण घर तर बरं मोठं शहर आप्पा मग या भीती काढ डोळा टाकेल शकत रे हा खोल पेटे कसा लक्ष तू भीती काय पडली किंवा नदीवर टाकते डोळाले हा पुढला झाले शेत आपण आपण पुन्हा जायचं का हा दोन दारे कर शका मग आता इथं या आता मी तेर मध्ये इथला हवा कशी लागली म्हणतो चेरला मग मी काय करलो हा कडी लागली की नाही का काय नाही उघडशे घर माशात वाटतं देना भाऊ त्याचा आवाज देना भाऊ मामा हो मामा का हो मामा घर बसत ना का यार बाई ना ते मारू मामा देत काय ऐकू येत नाही का काय राम राम का हो कवाय अरे बरं तुम्ही खरं भाऊ हो येते शाती दाबीची जराशी का मग आणि त्या मान दे की निसा डोळ्यात आण राहणार अरे म्हणा मेकअप करायचं तात्या तुला सासरा साथ घ्या पाचर राहते होते त्याला जाणं समान सांग घे भाऊ अरे वो जास्त मी ना हा त्या आबरूकडे गेलो तू आला हा त्याला मुडके जास्त नाही चित्रपट काय केलं अरे काय पण नाही मी मुस्ती जाऊन त्यांना आपूस काढतात तू म्हणे होती काय करस हा असं केलं त्याच्या नका समाज सांग दे का हो हो मला आलं म्हणून नाही नाही तुमचे दारे आम्हाला होत ना मी बोलता गाबरी कवी या चित्रपले नाही मामा आणि तुम्हाला मी तसं काय येईल सोंग सांगले का तुमले बापरे देखताच नाही मी गाबरी कवी ते सोंगले अरे भाऊ चांगला मानपान छेडा आपले तुम्ही सासरा बघा मानपान दिला ना माने आणि का कथा होना हे आपले रंगी नाही का हा तुमची ती टाकली रंगी हा मग तिने लग्न करत असता यंदा यंदा नाही करायला जब 2 एक वर्ष हा रंगीचे ना झिंगा दिद्या बिना पुन्हा काय पुढे तंबोय ना काय माहिती पण आम्ही ते विचारलं तर म्हणे हा एक तास फोनवर बोलून मालिक केलं बापरे 1 तास हा हा भावना म्हणे लया म्हणे सांगत आहे मी त्याला. तुम्ही ये म्हणून बॅलन्स टाकता नाही 1 तास वर्षात तुम्ही मग याडले वेळेस ना हा
मामीने विचारला पण सल्ला करणार पण आणले तुम्ही वादन मागे गावा कारभारी गर्भशे गावा आता कुकरमा खुशी भट्टी बाई गावा कारभारी बाहेर निघणाव मला हराय मारा ना तो तुलेच ना मला वाटतं कोणले हराय मारा ना ते काय मारा ना पण चावल्या आव गई वगैरे पुन्हा पल्लो कथा पुन्हा अवतार कथा मामाची साडी काहीच नाही म्हणजे का एकदम भारी नाही पोला शिवाय राज का मी नाही नाही व माय जिना डोकावर पदर तीच इंडियन मदर म्हणत हा खरंय ना लहान मा बरोबर का नाही हो ते जवळ यायच्यात ना मग काय चेटा डोका असले नको शिंगाडी होत ना तो जवळचा असे येता जाता महिन्या घरी हिजरा असतो ते काही कामधंदा नाही का तू बोला होता म्हणे मी कशाला बोलावते रे काम ना धंदा रे कामा छंदा ती जिंगी कोणता कोणी चिंगी चिंगी ती आपली पोर कोणती पोरगी आज पैदा होय तुपले तिने का किरपी तिला लगन होई का हो आम तू सांग होता म्हणे अहो तिला दे की जर कुत्रा बुकतो तिला काय लगन होई का आव असा लाट मग उचलाय देता उचलाय जाई हा आथेनी लाट मा मुख्य बैरी आली आता वाद चालू शे आते 2-2 लाख रुपये दे दहा घंटा बरी पैदा तीस ते बिचारा राहिलेला आमना गावले बी काय करत आता वाटते कसं कधी गई रे भाऊ गए म्हणा 2 लाख बी गया सकाळी 5:30 गाडी छू छू वाईट जमाना होणार रे बा मग मारा मी तुम्ही मी काय म्हणा गण बिना प्रेश तू जवळ यायचे त्याचे बोलायले काय करू ते पोरनवर दे मॅरेज तेच नाही आणि मग काय तिने लग्न करतो तिने अर्धी निर्धी वय चालणे की जाऊ दे ती गरीब मग कुत्रा बुकाडाचा बुका दाखला बरे दगडी आण असते जाऊ दे उई तर बरं उई ना दाखला बरे 3 मागे सुटणार का ती दगडी आण अशी करत ती मी काय म्हणा देव करा नाही मला विचारली जाते विचारले व जिंगी शेक कर्मा हा झालं किती पायटी निसती ढाईवर येणार असं काय होईल ठीक आहे ती काय ठीक आहे फोक आहे ती पाय तिने पोटऱ्या बांधे ना मग हो बेटा कधी आलं ती माहिती खोटे नाही तू डबडा बरी पहिरा नाही रात्री पैसे खावा नाही माझी खाई द्या मग काय खा द्या रामायण टाकलाय तुम्ही रामायण खोट्या रामा टाकलं तू डबडा बरी खाव त्या रामायण म्हणतस का बिना आब्रुनी मग मागा गई का मग बोल वो माहिती पाहुणा हिरा होता देखाले क्या काय तुम्ही रांगोळ्या देखाले बिना भणी कवडा आरती निर्दी होई की ना जाय ना माय हाय टीव्ही होई जाय ना आय व मर्शी तर चांगलं होई जाय ना पुन्हा आलं कवडा रास वाटे बरेचसे हा कसा नि मसन काही माझावानी लग्नने मग असं बोलावं का म्हणे तयारी कर म्हणे आणि मग तर काही इले जाऊ दिवसांच कपडावर हो मी काय म्हणणार चाललंय ना का ती हा नाही ती जावा नाही ती सारा गाव खपाडी ती पण ती जाणार नाही पाहुणा दिसते यायच्या त्यांनी बोलायचे अये पाहुणा होणार ना तुला म्हैस सांगत आवाज काढ नको बरं पाहुणा पैसा ते नाही ना मम्मी हा असं नाजूक तिला तोड पुढे जाईल बिना आब्रुनी इतकी हान मात्र इतकी शेती इना पायरे मी व तू कसून दुलदुला तिना पायऱ्याची बारीक पडी कोणी ती तशी ना तशी शे मग पायरी बघा बाल उडी घ्या तू ना डोका बाल नाही बा त्या जीवा पडी गे बेशी पावडर भरली ती उडी घेत
हा व माय माल ते जेड साला तुन बाप ना जमाना तर असाच गाय माय असा नुसता कोणता गोष्टी सूत नाही माय मग कसा मत नाही मी हा तुम्ही ऐकी राय ना आपल्या नाही पातोड्या घरामध्ये बटच आता काम धंदा नाही दिकस बाई ना काय चला पहिले मी असंच आहे चर करत हा मग पप्पा फादर म्हणून मग काय म्हणू बाईला म्हणू का मग किती चर करत असती नाही वा मी लाडे बोलस मग पप्पा बी जर लाडे बोलणार तर मग हा करतो बडा पोट टाका धर्मा हो बाई कसा 4 लोकेस मा मी काय म्हणत व काय बरी आपली झिंगीची नाही ना मग जिंगी रंगी चांगलीच आहे हो रंगी काय बोला नाही तू व्हॉट्सअपला तुम्ही काय बघा माय हिनावरती ध्यान ठेवत आहे बरं काय काय ते चौका मागा नंबर नाही दाव हिने एका जण जाऊ दे मग कोणा घरात द्या आणखी माणूस काय नाही या पोरी बी मारते की 10 रुपये दे दिल दे की पैसा टाके चटरा पुटरा दुनिया से माय बोलते ना बोंडी काय तर ना बोलते ना गो भी नहीं काय तर अशी गंमत छे बरोबर का नाही मामाजी नि जागे पुढे शाट लागे मागे सारखा नाही ना हे काय नाही त्या भावना शूटिंगला पोरी आरोय मालिका कुत्रीन गदा आवाज काढतो बरं ते भावना पैदा देईन डचके नेमन चालू हो, मी काय म्हणत हा आपण आहे ना मी काय म्हणत हा देखणं सांगितलं जावं हा ते चांगलं मॉडेल दाखवा ना पडी मग आणि लग्न नंतर आहे खटारा गाडीला इथे हा बरोबर काढलो ते हा बोला ना मग मी कधी बाई माणूस बोलावू बरोबर ना गणी कुठं बोलस ना तू नाही बा माय मानचे बाई बा माणूस बाई हे बोलवा बाई माणसे बाई करास ना गण लांब जिपनिशे ना आता मी जिप पुढे लांबी करणार बघते ना ग नाही काय जडे गोगरा अहो ट्यान उचल सुंडो का टाकी मला कोणीच काही करणार देखील बघ मनाकडे 33% आरक्षणची आधी 50% होती हा फुगट होई नाही हा आता अर्धा तिकीट बी आम नसेल 1500 रुपये महिना बी आमले तुमले काय शे हो बरोबर का नाही आता आमले मुख्यमंत्री नाही बाई येऊ होता मी अहो ते पुढचं दे पहिले 1500 हा मग काय एवढं योजना काही फुकट नाही कितीच का काबर पडा नाही पडती ना बरोबर का नाही हा 1500 तुमले पडती कागदी आमले गोया करायला लागेल ना ते बिचारा मी पैसा थोडी आम ना पाठवशा तुला बोलवा लय मी काय कराय नो हो हा बोला दिसले कमो जय बापू बापरे तुमने काय जप लागी थी जवळ तर बारी ठेवा ना हॅलो बापरे 100 में 100 मामी देशात ना मामी देश ना जसे फोकट असतो ना या काय आता हा पाहुणा बोला कल्याण बोकडे वाना काय बिना जवळचे मामीना पाय पडत जाऊ बैल येल खरं देव पर्सन नव्हे का असा गच्छित नांदगावना बैलेच येतच मामीचा पाय पडणार यसनी गाडी करून आमना गावकडे बरं. का बर यसनी गाडी करून आहे जावा जाऊ देऊ म्हणत हा बापरे पोरगा नाही असं नवीन जवळ एवढा मग कसं काय होई घ्या वय नाही ना कसं काय जवळ म्हणतो आम्ही मला पाय दुखायला लागल्या चहा बी नाही पाव बी नाही मुरमारा बी नाही या काय इला नव्हता ओ माय राजांना सोड काय शे रायरानं सोंगी शे पण रायरानं सोंगवर अवतार नको जा मामी आपलं इष्ट बारदान भरपूर शे काय चटकाना चटका 5 ट्रॅक्टर पुरा पुलटे सिलेंडरचा मायतस एक नबी हप्ता भरा नाही पुरा आपका बरं नाही हा हा आपलं इष्ट बारदान भरपूर शे 10 बिघा जमीन छे हा 2 बिघा कर बाकी बडी पडीच छे बापरे आपलं इष्ट बारदान साधारण नाही शे पोरगा कष्ट आहे बुवा मग मग 8 म्हशी होत्या हा मना के चारा आणि फुकट वाटते न्या हा इथलं इष्ट बारदान आपलं तेच म्हणते ती डेरी कसं काय सोडील जेव्हा मग मी काय म्हणत हा काय काम धंदा करतो तुम्ही आपलं बेटा कोणा बिझनेस शे भाऊ कसा युवान बंद पडत ना सुधरावून काम मिस करस
बाप रे हा देखो हेलिकॉप्टर बंद पडलास ना सुधराम काम मिस करस म्हणजे हा ते पंडित करून पहिले दाखला पोरं येत नाही ते आता रिमोट नाही भेटेल नाही का ते असं ते काम करस मी सारखा बोलता चालता येत हा हो का हो नाना हा फॉरेनदास या त्यांच्या कोण आहे कोण माय हा म्हणजे या मामा आहेत या मग सासू आहेत का जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा शे. अरे मामाने वय कत्ती सासू वय कत्ती शेतात मामाने का मागणी बाई करेल सर मामी खाता गरमाशे एक ताप कितला आज नाही हा पुन्हा गुढी पावला आखाजी उभीच करतेस मी आधी हो हो म्हणे बारीक नसते टोकरा पटी घ्या बोला ते बोला ना मी काय म्हणत हा नवरदेव पसंत नाही आपलं भाऊ का भाऊ नाही तुम्ही बोला पाहू ना तुम्ही या ओ बाबा हो नवरदेव पसंत नाही 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 बाप एवढा कारागीर माणूस एवढा कारागिरी त्याला बोया बोया काढेल शकत बडा टकल्याशी तो नाईकडे या ना हा लाईट चालली गई हा भूत सौरा वाटलं त्या बोवायला घेतले बोया काटक बस हा बरोबर आहे तुम्ही मामी विचारसो तर जा म्हणतो बरं विचारलं पहिले पैसे भरत असता ग हा चालेल मला काय नाही तिथे जवळ काढाशे हा तेच हा मी पोरले बोलावं पोर देऊ द्या ना हा बोला तुम्ही पोर चला हाय हा या नदी थडीले सालनी व कानबाई पाणी भराले या नदी थडीले सालनी व कानबाई पाणी भराले दीपक देवराजा चॅनल म्हणाल आवाज मा कोणताय मग कोणताय अरे रातभर मुक्कामे राहायचो मनी कानबाई माय रातभर मुक्कामे राहायचो मनी कानबाई माय रातभर मुक्कामे राहायचो मनी कानबाई माय रातभर मुक्कामे राहायचो मनी कानबाई माय
गाणं मग तुले सोनार ने नतनी लयसू माई काढवाई माय तुले सोनार ने नतनी लयसू माई काय म्हणत असतील बालदार चोपदार होत काय नाव शकून ना दोन्हीच ना विठोबा पाटील अव बालदारी आत्माले पडी गाई अव विठोबाले बल्लाई चोपदारी आत्माले पडी गाई लया बाबा साले बल्लाई मी काय म्हणा ना मग हो माय काय सांगा तुले काय सांग हा